नमस्कार मित्रांनो, आपला गणो मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण शेतीविषयीची महत्त्वाची माहिती अशी देत असतो. तर मित्रांनो, राज्यामध्ये फळबाग लागवड योजना राबवली जाते आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही फळबाग योजना राबवली जाते. मात्र काही शेतकरी असे असतात की त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत पात्र होऊ शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीची योजना सुद्धा सुरू केली आहे आणि योजना सन 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी 104,50,00,000 रुपये एवढा निधी शासनाने प्रशासित मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात राज्य शासनाचा आज एक शासन निर्णय आलेला आहे. तो शासन निर्णय आपल्याला सविस्तर समजून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय दिनांक 4 मार्च 2026 निर्गमित करण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयाअंतर्गत राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीची योजना या योजनेची सन 2025-26 मध्ये अंमलबजावणी करण्याची सर्वसाधारण प्रयोगाशी 10 कोटी रुपये निधी आयुक्त केला यांना अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निधीमधून सुरुवातीला 2023-24 आणि सन 2024-25 जे शेतकरी राहिलेले असतील त्यांना याचा प्रलंबित द्यावीस तौदा करण्यात यावं, असं सुद्धा शासन निर्णयातून म्हटलं आहे. आणि त्यानंतर जो काही उर्वरित निधी राहील तो 2025-26 साठी नवीन कार्यक्रम राबवण्यासाठी शासनाच्या मान्यता देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे 2023-24 आणि 24-25 फळबाग लागवड योजनेचे अनुदान राहिलेले असेल, अशा शेतकऱ्यांना हे महाडीबीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे आणि जे काही उर्वरित निधी आहे तो 2025-26 साठी नवीन शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो. शासन निर्णय आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.